तर जय शिवराय मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. रविवार म्हटलं की पोरांची आमची अशी चावत असते. मग मी आपलं उठून घेतलं की आवरून सगळं घेतलं, झाडा हातात सगळ्या कचरा सुपडा साफ करून टाकला. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. सगळे उठल्यावर केलं की जेवणाचं नियोजन. एकाच्या हातात कोथिंबीर आणि एकाच्या हातात तांदूळ निवडा दिलं की मी दात दाखवत विषयानं केलं की तांदूळ नीट. तसं तांदूळ लगेच टाकलं बघूया आणि लावलं शिजायला. तेवढ्याच कोथिंबीर पण झाली निवडून. तवर मी इकडे कांदा पाक करपस्तर भाजून घेतला की मग घेतलं की पनीर चिरायला. पनीर चिरायच्या त्या आमच्यातल्या आवरी पोर लागली कच्चच पनीर खायला, म्हणून मी एक ना एक तुकडा बघूल्यात टाकून शिजवून घेतला. तसं डायरेक्ट बघूल्यात ना पनीरची आमटीच बाजूला काढली. चला की मग बघूया कसं झालंय आपलं जेवण. अभी मजा आएगा ना भिडो. उचललं की कढईवर टोपण. तसं भात बघून माझा अंगठ्याच बट मात्र वर झालं. तेवढ्यात घेतली की ताटा वाढायला. पोराने लगेच कांद्यावर मीठ टाकून लिंबू पिळून घेतलं. आता रूमवर पळी नाही म्हणलं पोराने वेगळं डोकं लावलं, डायरेक्ट कप घेतला. तसं रोयानं गुलाबजाम सारखा पनीरचा पीस उचलला टाकला की तोंडात. खरंच चांगलं झालं का नुसतंच नाटकी करत होती काय माहिती. जेवण करून जायला लागली गेड्यासारखे पडापडायला.